हा 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की बघा 2 मिनिटं वेळ काढून, कारण आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काय चालू आहे तुम्हाला नक्की कळेल. बघा हा व्हिडिओ. आता मंत्रालयात किती पर्सेंट द्यायला लागतात मंत्रालयात तरी 5% आसपास द्यावं आणि लागतं. खाली किती वाटावे लागतात? खाली पण जातात तरी 16% आसपास असतात. 16 16%. 16%च्या आसपास जातात. 16%. मग दोघांकडनं समजून घेऊ आपण. जेईला किती? टू बी ऑनेस्ट. JE ना 2%. एईला येईन ना 2. पुढं प्रत्येक टेबलला लाखाला 100 रुपये असतात. नाकाला समोर एवढं सगळं करून सगळ्यांना देऊन GST 18% आणि मग राहिलेलं आपण काम करायचं आणि नफा. तुम्ही काम कसं करताय? पहिले 10% आमदाराला द्यायचे काम घ्यायसाठी. काम घेतल्यावर 18% GST भरायचा आहे त्याच्यावर. 6% तुमचं कटणार आहे. म्हणजे किती झाले? 18 आणि 6 24 आणि 10 34. 10% साहेब लोकांचा खर्च आहे. 44 आणि काम पैसे मिळवायसाठी परत 5% द्यायचे आहे. 44 आणि 5 झाले 49. 10%, 8% तुमचं प्रॉफिट पकडा 56. 34% त्याचं झेटाचं काम होणार आहे का? बघितले ना, गेली का तळपायाची आग मस्तकात? काय चालू आहे आपल्या मंत्रिमंडळामध्ये? डायरेक्ट भ्रष्टाचाराच्या टक्केवारीचे हप्ते चालू आहेत. हे जे आमदार खासदार फुटून इकडं तिकडं पळतायत ना, हे असंच नाही पळत. ह्यांना मेवा खायचा असतो, जनतेचं काही देणं घेणं नाहीये. बरोबर ना? हा विकासाच्या नावाखाली हा स्वतःचे घर भरण्यासाठी हे इकडे तिकडे पळायला लागलेत लोक. ह्यांना जनतेशी काही देणं घेणं नाहीये. फक्त ह्यांना ह्यांचे घर भरायचे आहे, बस.